नमस्कार, आपण पाहत आहात लोकाक्षर न्यूज चॅनल। गेल्या 2-3 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे तेरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून मोठा विसर्ग सुरू असल्याने तेरणा नदीला पूर आलेला आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेऊया। काय वाटतंय धरण भरले? अतिशय प्रचंड असं उत्साहाचं वातावरण आज या तेरणा धरणाच्या पंचक्रोशीतील लोकांमध्ये आहे। कारण पाण्याची पातळी अत्यंत खालावली होती। बोर असतील, विहीर असतील, ह्या आता बंद पडण्याच्या मार्गावरती होत्या आणि वरून राजाने वरतून आशीर्वाद देऊन आज हे तेरणा धरणातून प्रचंड असा विसर्ग होत आहे आणि इथल्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना हा सुखद धक्का देणारा आजचा प्रसंग आहे। तरी इथले लोकप्रतिनिधींनी या शेतकऱ्यासाठी, या गावासाठी हे तेरणा धरणाचं पाणी कसं मिळेल यासाठी प्रयत्न करावे, हीच अपेक्षा आज आमची तेरवासियाची होती। तर आपल्यासोबत आणखी काय ग्रामस्थ आहेत, आपण त्यांना विचारूया। धरण भरले मामा, काय वाटतंय? एकदम मजेत वाटतंय, आनंदाची बातमी आहे। आणि एवढं बी फुल पाणी धरण भरून तरी पण नळाला 8-8 दिवस पाणी सुटत नाही। आपल्यासोबत आणखी नागरिक आहेत, काय म्हणणं मामा? धरण भरले, चांगलं वाटतंय। धरण भरले काय वाटतंय? चांगला आनंद वाटतो, चांगलं वाटतं। धरणावरती अनेक जण लोक पाण्यामध्ये उतरत आहेत, आपण त्या लोकांना काय आवाहन कराल? आपण बरंच वेळेस बघितलेलं आहे, ज्या वेळेस तेरणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो, प्रत्येक वर्षाला एखादा तरी बळी या धरणामधून जात असतो। तरी नागरिकांनी आपली स्वतःची काळजी आपण स्वतः घ्यावी व आपल्या मित्र असतील, नातेवाईक असतील, काही लहान मुलं असतील, यांना धरणापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करावा, एवढीच मी त्यांना इथून विनंती करतो। आपण पाहू शकता धरण पूर्ण क्षमतेने धरण भरलेलं आहे। तरी मी बापू नाईकोडे, लोकाक्षर न्यूज चॅनल, तेर, धाराशिव।